नमस्कार मित्रांनो, चला वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आपण पहिलीच रेसिपी अपलोड करत आहोत. त्या काहीतरी गोड रेसिपी आहे, डांगराच्या पुऱ्या किंवा डांगर घाऱ्या. चला तर मग आपण लागणारं साहित्य बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला डांगर लागणार आहे, ऑइल लागणार आहे आणि गव्हाचं पीठ लागणार आहे, मीठ आणि थोडंसं गूळ लागणार आहे. चला तर मग सुरू करूया. डांगर पहिले ना घेताना किसून घ्यायचं आहे मस्तपैकी, छान धुवून कापून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर किसणी असेल तर छोट्या किसणीनं बारीकसर असं किसून घ्यायचं. तर बघा पिक्चरमध्ये आपण दाखवलं व्हिडिओमध्ये डांगर किसलं आहे. त्यानंतर गूळ किसणीने किसून घ्यायचं आहे किंवा मग बारीक असं कापून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर एक फ्राईंग पॅन घ्या किंवा कढईमध्ये तुम्ही साजूक तूप टाकून ते किसलेलं जे डांगर आहे ते आपण पॅनमध्ये टाकून घेणार आहोत ना. टाकून गेल्यानंतर तुम्ही साजूक तुपही घालू शकता किंवा थोडंसं तूप तेलही घालू शकता. त्यामध्ये ते परतून घ्यायचं छान पद्धतीने. अशा पद्धतीने परतून घ्यायचं की त्याची एकदम सॉफ्ट झालं पाहिजे परतताना. खूप चांगलं सॉफ्ट होईपर्यंत हलक्या मंद आचेवर ते परतून घ्यायचं आहे. कंटिन्यू हलवत राहायचं आहे. कंटिन्यू ते मिक्स केल्यानंतर परतून घ्यायचं आहे. सॉफ्ट होईपर्यंत परतायचं. त्याचं टेक्स्चर एकदम सॉफ्ट झालं पाहिजे. अशा पद्धतीने सॉफ्ट झालं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर आपण जो काही किसलेला गूळ आहे तो त्याच्यामध्ये योग्य पद्धतीने टाकायचा. गुळाचं प्रमाण हे आपल्या आवडीनिवडीप्रमाणे ठेवायचं आहे. जसं तुम्हाला गोड हवं आहे तर गोड करायचे, गोडनं कमी गोड पाहिजे असेल तर कमी गोड, पण गोडच हे पुऱ्या चांगल्या लागतात. त्याच्यामुळे गुळ पण थोडं व्यवस्थित टाकायचं. जेवढं डांगर आहे त्याच्यापेक्षा थोडासा कमी गूळ टाकायचा आहे. 2 वाटी डांगराला 1 वाटी गूळ ठीक आहे. त्यानंतर गूळ टाकल्यानंतर चांगलं त्याचं टेक्स्चर ते एकदम त्या गुळाला पाणी सुटेल आणि पाणी सुटल्यानंतर एकदम व्यवस्थित होईपर्यंत ते परतून घ्यायचं. गव्हाचं पीठ आपल्याला याला लागणार आहे. गव्हाचं पीठ चांगलं मळताना घ्यायचं, करून घ्यायचं आहे. गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं आहे आणि जे काही आपण डांगर शिजवून घेतलेलं आहे ते पिठामध्ये ते मिक्स करून घ्यायचं आहे. पीठ करताना त्यामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित हे डांगर त्या पिठात बसवायचे. पूर्णपणे बसवून आपण जसं चपातीसाठी पीठ मळतो तसं पूर्णपणे ते पिठामध्ये मिक्सचर करून घ्यायचं आहे. पूर्ण मिक्स झाल्यानंतर त्याचा व्यवस्थित पद्धतीने गोळा मळून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने गोळामध्ये जास्त थिकही नाही करायचं आणि जास्त थिनही नाही करायचं. आपण चपाती किंवा पुरी लाटण्यासाठी जसं बॅटर तयार करतो, जसं पीठ मळून घेतो, तशा पद्धतीने ते पीठ मळायचं आहे. पीठ मळल्यानंतर गोळा एकदम सॉफ्ट होईल असं चेक करून घ्यायचं की पुऱ्या लाटता येतात की नाही. नाही तर मग गरम पाण्याचा हात लावून पूर्णपणे सॉफ्ट मळून घ्यायचे आणि त्यानंतर त्याचे गोळे छोटे छोटे तयार करून आपण ज्या पद्धतीने पुरी लाटून घेतो तशा पद्धतीने त्याच्या पुऱ्या लाटण्याचा प्रयत्न करायचा. शक्यतो गोल होणार नाही. त्याचं गोल नाही झाल्या तरी चालते. त्या टम फुगतात त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. पण तुम्ही पुऱ्या लाटून घ्यायच्या. जरी पुऱ्या तशा तुम्हाला लाटता येत नसेल, तुम्ही मोठी चपाती करून आपल्या समप्रमाणाच्या आकारात वाटी किंवा झाकण घेऊन त्याने त्या पुऱ्या कट करून घ्यायच्या आहेत. पुऱ्या सगळ्या पिठाच्या अशा पुऱ्या कट करून एका पेपरवर ठेवा किंवा एक चपाती लाटून ती करून घ्या. तोपर्यंत गॅसवर एका कढईमध्ये तेल तापायला ठेवायचं आहे. तेल चांगल्या प्रमाणात तापले की नाही चेक करायचं आणि सगळ्या तयार झालेल्या पुऱ्या एक प्रमाणामध्ये तेलात सोडून फ्राय करून घ्यायचे आहेत. फ्राय करताना तेल अंगावर उडणार नाही याची दक्षता घ्यायची आणि झाऱ्याच्या साहाय्याने किंवा फ्रायर जास्त मिळतं, आपला झाऱ्याच बोलतो त्याला आपण, त्याच्याने तळून घ्यायचे आहेत. तळताना की मेक शुअर की त्या गोल्डन ब्राऊन थोड्याशा होतील अशा पद्धतीने ह्या पुऱ्या तळायच्या किंवा त्याने तर कच्च्या राहतात. गोल्डन ब्राऊन केल्यानंतर त्याची फार छान टेस्ट लागते. त्याच्यामध्ये जो डांगराचा आरोमा आहे तो पूर्णपणे उतरला जातो आणि त्यामुळे त्याच्या चवही खूप छान लागते. एक करून सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. आता अशा पद्धतीने आपल्या ज्या डांगराच्या पुऱ्या आहेत किंवा लाल भोपळ्याच्या पुऱ्या ज्या आपण म्हणतो, काही ठिकाणी डांगराच्या बोलतात, काही ठिकाणी लाल भोपळ्याच्या बोलतात. तर आमच्याकडे डांगर बोलतात. मग त्यामुळे डांगराच्या पुऱ्या बोलणार आहोत. सगळ्या पुऱ्या एक पद्धतीने अशा लालसर गोल्डन ब्राऊन कलरपर्यंत तळून घ्यायच्या. अशा पद्धतीने आपल्या डांगर घाऱ्याची रेसिपी तयार आहे. सगळ्यांनी मजा करा, एन्जॉय खा आणि सगळ्यांनी या पुऱ्या खायला. धन्यवाद. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक यू.